अकोला पेपर व भारत MS न्यूज तर्फे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आले। खदान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक सगळ्यात मोठा आज गुन्हा दाखल झाला आहे। त्या गुन्ह्यामध्ये कसं आहे की लव जिहादचा प्रश्न आलेला आहे आणि हे जे प्रेम आहे हे प्रेम कसं झालं माहिती आहे तुम्हाला? फक्त इंस्टाग्रामवरती कसं काय झालं असेल? कारण कोणत्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल किंवा मुलाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल, पण माहिती आहे दोघांचे पण लग्न झालेले आहे। आज बघा आपण ज्या व्यक्तीला भेटायसाठी आपण पोलीस स्टेशनला आलो आहे त्यांना आपण काही प्रश्न विचारा। बजरंग दलचे सगळ्यात मोठे कार्यकर्ते आहेत आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूया। सर, हे बजरंग दल जे आपण चालवत आहे, सर्व काही चालवत आहे, हे तुम्हाला कसं काय माहिती झालं की आज लव जिहादचा विषय इथे झाला आहे खदान पोलीस स्टेशन? बजरंग दलाची महाराष्ट्राची एक हेल्पलाईन आहे। त्या हेल्पलाईनवर फरीदाबादच्या एका व्यक्तीचा फोन आला, फरीदाबाद हरियाणाचा। त्यांनी सांगितलं की फरीदाबादहून माझ्या बहिणीला एक मुस्लिम युवक पळून अकोल्यात घेऊन आला आहे आणि तो या भागात आहे। मग तो भाग खदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असल्यामुळे आम्ही इथं आलो। माननीय ठाणेदार साहेबांसमोर तो सगळा विषय मांडला आणि त्यांनी त्या मुलाला आणि त्याला उचलून आणलं। इंस्टाग्रामवर त्यांची ओळख झाली होती, पण त्या मुलाचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत आणि त्याची बायको माहेरी गेली असताना त्याच्या आईवडिलांनी त्याला त्या घरात ठेवून घेतलं त्या मुलीला। त्यांनी कोणती पोलिसात तक्रार केली नाही, कोणाला सांगितलं नाही, त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यामध्ये त्याचे आई वडील त्या परिवारातले सगळे सहभागी आहेत। आणि इतक्या दुरून त्यांना त्या मुलीला इथं आणलं, तिला 5 दिवस ठेवलं। तर तिच्यासोबत काय काय घटना घडल्या असतील त्याचा सगळा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे। तिच्याशी त्याने काही शारीरिक संबंध ठेवले का, तिच्यावर बलात्कार केला का, मेडिकल झालेलं आहे की मेडिकलसाठी आता मेडिकलला सध्या पोलिसांनी तिला घेऊन गेलेले आहेत आणि तिला कोण फंडिंग केलं आहे या सगळ्या गोष्टीसाठी खूप पैसे खर्च झाला असेल, तर त्यामुळे आणखी कोणी लोक आहेत का याचा सुद्धा शोध घेतला गेला पाहिजे। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून 8 महिन्याच्या संपर्कातून त्यांनी तिचा ब्रेनवॉश केलेला आहे। म्हणजे हे सगळं योजनाबद्ध पद्धतीनं झालेलं आहे। याचं त्यांना ट्रेनिंगसुद्धा असते लव जिहादी लोकांना, तर याचासुद्धा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची बजरंग दलातर्फे मागणी आहे। आता बघा, हे जे मुलगा आणलेला आहे त्या मुलाच्या फॅमिलीतले लोक तुमच्याकडे आले होते, कोण भेटायसाठी आले होते तुमच्याकडे आणि यांना कशी माहिती झाली होती? मी तेच सांगितलं अगोदर की महाराष्ट्र हेल्पलाईन बजरंग दलाची चालते, त्या हेल्पलाईनचा नंबर यांना कुठून तरी भेटला आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र हेल्पलाईनच्या आमचे नितीनजी महाजन आहेत, जे हेल्पलाईनचा नंबर त्यांच्याकडे त्यांनी संपर्क केला। त्यांनी अकोला सांगितल्यामुळे त्यांना हेल्पलाईन माझा नंबर भेटला आणि नंतर ते माझ्या संपर्कात आले। आणि येथील जे ठाणेदार आहे त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? बिलकुल, ठाणेदार साहेबांनी आम्हाला कारवाई करणार बोलतात। ठाणेदार साहेबांनी सांगितलं की या सगळ्या विषयाची शहानिशा करू। त्यांनी साहेबांनी चांगली कारवाई केली आहे। त्याला आरोपीला उचलून आणलं, लगेच त्याची तात्काळ तो पकडून आणला, त्याला इथं बसवलं, त्याच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना आणलं आणि त्यांनी त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल केला आहे। आणि फरीदाबादहून त्या मुलीला घेण्यासाठी तिची जे FIR दाखल झाली तिची सुद्धा टीम आलेली आहे। आणि आमची पुन्हा एकदा मागणी आहे की अशा लव जिहादींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि हिंदू मुलींना सुद्धा तुमच्या चॅनलच्या तुमच्या पेपरच्या माध्यमातून आवाहन करतो की अशा लोकांपासून, अशा आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टपासून, सोशल मीडियापासून वाचलं पाहिजे। हे 100% लव जिहाद आहे आणि या जाळ्यात तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। तुमचा हेल्पलाईन नंबर काय आहे तो एक वेळा पूर्ण जनतेला सांगा आणि बजरंग दलाचे पूर्ण महाराष्ट्रातील सांगा। हेल्पलाईन नंबर तुम्ही सांगा आणि तो सांगा याच्यावरती, आणि हेल्पलाईन नंबर नंतर दिला तुम्हाला। आता बघा, लव जिहादीत जास्त प्रमाणात का बरं वाढले? कारण आजकाल काय झालं, इंस्टाग्राम फेसबुकवरती सर्वात जास्त प्रमाणात डान्स, मुलं मुली भोंगणे नाचत आहे। क्लिअर बोलल्यानंतर भोंगणे नाचत म्हणजे अर्धे कपडे घालून नाचत आहे, त्याच्यामुळे जास्त लोक प्रवाहित होत आहे आणि सर्वात जास्त लव जिहाद हे फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकवरूनच वाढलेलं आहे। आता यांचे हेल्पलाईन नंबर आपण यांना विचारूया। जो हेल्पलाईन नंबर बजरंग दलाचा आपला विदर्भाचा हेल्पलाईन नंबर आहे 777-0012-122। पुन्हा एकदा सांगतो, 777-0012-122 या नंबरवर हा बजरंग दलाचा हेल्पलाईन आहे, नंबर आहे, हिंदूंसाठी आहे। यात फक्त लव जिहादच नाही तर हिंदूंना कोणतीही समस्या झाली तर त्यांनी या नंबरावर नक्की फोन करा। आणि विदर्भात नाही तर पूर्ण भारतभरात कुठेही समस्या आली तर बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हिंदू समाजाच्या रक्षणासाठी नक्कीच उभे राहतील।